नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात जोरदार चर्चा चालू आहे ते अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील व्हिडिओ स्कॅन्डलची। हे व्हिडिओ अर्थातच आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ असून त्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। काय आहे हे प्रकरण, कोणाचं आहे, कोणी केलं आणि हे सगळे व्हिडिओ लीक कसे आणि का बरं झाले, या सर्व प्रकरणाची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत। पण त्या अगोदर आमच्या धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे ठिकाण काही दिवसांपूर्वी परतवाड्यातील लोकांच्या मोबाईलवरती, व्हॉट्सॲपवरती काही व्हिडिओज आणि फोटो यायला लागले। हे व्हिडिओ आक्षेपार्ह होते, हे फोटो अश्लील होते, पण लोक या व्हिडिओला मोठ्या चवीने बघत होते। हळूहळू हे व्हिडिओ आसपासच्या परिसरात देखील पसरायला लागले आणि मग या व्हिडिओची चर्चा वाढली। या व्हिडिओमध्ये मुली वेगवेगळ्या होत्या, पण मुलगा हा एकच होता। या मुली परतवाडा आणि आजूबाजूच्या भागातल्याच होत्या आणि तो मुलगाही परतवाड्याचाच होता। व्हिडिओ पाहता पाहता लोकांना त्यांची ओळख पटली आणि मग त्याची जोरदार चर्चा सुरू झाली। हे व्हिडिओ अयान शेख या तरुणाचे होते। 19 वर्षीय अयान याचे हे व्हिडिओ बाहेर आले कसे आणि इतक्या मुलींसोबत त्याने हे व्हिडिओ बनवले कसे, हे आपण या व्हिडिओतून बघूया। अमरावतीचे खासदार अनिल भोंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यांच्याकडे एक पेनड्राईव्ह दिला आणि त्यांनी असा दावा केला की या अयान शेखचे 180 मुलींसोबत जवळपास 350 व्हिडिओज आहेत, त्यामुळे यावर कडक कारवाई व्हायला हवी। मित्रांनो, 180 मुली आणि 350 व्हिडिओ हा भोंडेंचा दावा आहे। या पूर्ण तपासात आत्तापर्यंत 8 मुलींचं शोषण झाल्याचं समोर आलेलं आहे। मित्रांनो, अयान शेख हा 19 वर्षीय तरुण, त्याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला आणि मग अयानने आता प्रेमात पडायचं नाही, आता फक्त मुली पटवायच्या अशी जिद्द धरली। अयानचा मित्र उजेर, या दोघांमध्ये एक शर्यत लागली की कोणाचा बॉडी काउंट जास्त। बॉडी काउंट म्हणजे कोण जास्तीत जास्त मुलींना पटवतं आणि त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करतं। मग काय, अयान हा सोशल मीडियावरती आधीपासूनच ॲक्टिव्ह होता। तो सतत इंस्टाग्रामवर रील्स टाकत राहायच्या। त्याचे 18,000 फॉलोअर्स आहेत असं सुद्धा म्हटलं जातं। अयान हा रील्स बनवण्यात अतिशय पटाईत होता। वेगवेगळ्या गाड्या घेऊन रील्स बनवायचा, भारी भारी कपडे घालून रील्स बनवायचा, त्याप्रमाणेच त्याचा राजकीय वावरसुद्धा होता। असं म्हणतात की तो MIMचा डिजिटल मीडिया हँडल करणारा होता। त्याची तशी नियुक्ती MIMने केलेली होती आणि MIMच्या बऱ्याच कार्यक्रमात बड्या नेत्यांसोबत त्याचा वावरसुद्धा आपण बघू शकतो। पण MIMने आता स्पष्ट केलेलं आहे की हे सगळं प्रकरण होण्याच्या आधीच त्याला MIMमधनं आणि दिलेल्या पदावरनं काढून टाकण्यात आलेलं होतं। तर अयान अशा रील्स बनवायचा आणि लोकांना आकर्षित करायचा। त्याचे जे फॉलोअर्स होते आणि त्या फॉलोअर्समध्ये ज्या मुली होत्या त्यांना अयान पर्सनल मेसेज करायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि त्यांना इम्प्रेस करून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचा। भेटण्यासाठी बोलवल्यानंतर अयान त्यांना विशिष्ट ठिकाणी घेऊन जायचा। त्यामध्ये त्याच्या मित्राचा एक फ्लॅट, परतवाड्यातील एक कॅफे जिथे जोडप्यांना बसण्यासाठी कंपार्टमेंटची सुविधा होती असा कॅफे आणि चिखलदऱ्यातील एक लॉज, या ठिकाणी तो मुलींना घेऊन जायचा असं कळतंय। मुलींना घेऊन गेल्यानंतर त्यांच्यासोबत तो आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ आणि फोटो काढत होता।
हे व्हिडिओ आणि फोटो काढल्यानंतर मग या विकृत आयांचं वेगळं रूप समोर यायचं. तो या मुलींना ब्लॅकमेल करायचा की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हेच सर्व करण्यासाठी माझ्याकडे घेऊन या, त्यांना कन्व्हिन्स करा, माझी त्यांच्यासोबत ओळख करून द्या, नाहीतर मी हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल. मग पेचात अडकलेल्या त्या मुली आपल्या मैत्रिणींना आयांची ओळख करून द्यायच्या. बरं, हे सर्व कशासाठी? तर आयांने उजेरसोबत लावलेली ती शर्यत. मग हे फोटो आणि व्हिडिओ तो उजेरला पाठवायचा किंवा उजेरला दाखवायचा आणि आपला बॉडी काउंट किती आहे हे त्याला सांगायचा. हे असं बऱ्याच दिवस चालू होतं. पण त्यानंतर आयान आणि उजेरमध्ये नेहमी पैशाची देवाणघेवाणसुद्धा व्हायची. मित्र म्हणून उसने पैसे देणं वगैरे यांच्यामध्ये चालत होतं. पण काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये पैशांवरनं वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात उजेरने आयांचा बदला घेण्याचं ठरवलं. असं म्हणतात की एके दिवशी आयान आपला मोबाईल एका टपरीवरती विसरला आणि तिथून तो मोबाईल आयांचा मित्र म्हणून उजेरकडे गेला. उजेरला त्याचा पासवर्ड माहीत होता. त्याने सर्व व्हिडिओ आणि फोटो आपल्याकडे घेतले आणि आयांना धडा शिकवण्यासाठी हे फोटोज आणि व्हिडिओज व्हॉट्सॲपवर इतरांना पाठवण्यास सुरुवात केली. मग इथूनच हे व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आयान हे सर्व का करत होता ते तर आपण बघितलं. त्याचे व्हिडिओज लीक कसे झाले हे सुद्धा आपण बघितलं आहे. पण आयांकडे ज्या आलिशान गाड्या असायच्या, कारण तो मध्यमवर्गीय परिवारातला होता, त्याच्याकडे इतक्या गाड्या, पैसे, भारी भारी कपडे असणं शक्य नव्हतं. पण मग तो गाड्या कुठून आणायचा? तर आयांच्या वडिलांचा हा सेकंड हँड गाड्या खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याचदा महागड्या दुचाकी आणि चारचाकी देखील खरेदी किंवा विक्रीसाठी येत होत्या. मग त्यांचे कागदपत्र बनवणं, ट्रान्सफर करणं यासाठी त्यांना ती गाडी आपल्याकडे काही दिवसांसाठी ठेवून घ्यावी लागायची. त्याच वेळी हा आयान वडिलांकडे खरेदी किंवा विक्रीसाठी आलेल्या गाड्या घेऊन फिरायचा, या गाड्यांसोबत रील्स बनवायचा, त्या सोशल मीडियावर टाकायचा आणि मुलींना इम्प्रेस करायचा. त्याचप्रमाणे मुलींना भेटण्यासाठी जाताना सुद्धा तो अशाच प्रकारच्या गाड्या घेऊन जायचा आणि या आविर्भावात फिरायचा जणू या गाड्या त्याच्या स्वतःच्या मालकीच्याच आहेत. त्यामुळे मुली फसत होत्या. पण तरीसुद्धा मित्रांनो, मैत्री, प्रेम या गोष्टी वाईट नाहीत. पण मुलींनी सुद्धा स्वतःच्या सुरक्षेचं लक्ष स्वतःच घ्यायला पाहिजे. स्वतःची सुरक्षा ही सर्वप्रथम आपली स्वतःची जबाबदारी असते. ऑनलाईनवर झालेली मैत्री, इंस्टाग्रामवर चॅट झाल्यानंतर कोणाला जर आपण भेटायला जात असू तर त्यामध्ये काय मर्यादा पाळायला पाहिजे हे त्या सर्व मुलींना सुद्धा समजायला पाहिजे. आयान हा तर दिसतंच आहे की पूर्णपणे विकृत प्रवृत्तीचा तरुण आहे. त्याला कुठली भीती नाही, कुठले विचार नाही, शिक्षण कमी. त्यामुळेच अशा सगळ्या प्रकारांमध्ये तो गुंतत गेला किंवा इतरांना सुद्धा गुंतवत गेला. अलीकडेच अशी माहिती हाती आलेली आहे की त्यांनी मुलींवर खर्च करण्यासाठी आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्याच्या आईचे काही दागिने सुद्धा घरातूनच चोरून विकले. कारण काही व्हिडिओमध्ये आयान हा आलिशान थार गाडीमध्ये नोटांची बंडलं, 3 ते 4 आयफोन या सर्व सोबत तो शान मिरवताना त्याचे काही रील्स आणि व्हिडिओज समोर आलेले आहेत. हे सर्व करण्यासाठी त्याने स्वतःच्याच आईचे दागिने घरातून चोरले. असं म्हणतात की ते दागिने बनवण्यासाठी आयांच्या वडिलांनी कर्ज घेतलेलं होतं. कर्ज घेऊन बनवलेले दागिने या विकृत आयांने घरातून चोरले आणि ते विकून त्या पैशांवरती त्याने ही सर्व मौजमजा केली. त्याचप्रमाणे उसने उधारी करून सुद्धा आयांवरती बरंच कर्ज झालेलं होतं. ते फेडण्यासाठी सुद्धा त्याने आईचे चोरलेले दागिनेच वापरले असं समोर येत आहे. मित्रांनो, आयान सध्या अटकेत आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्याच्याकडनं
पुढची माहिती किंवा ह्या सर्व घटनांची माहिती घेण्यास पोलीस चौकशी करत आहेत. मित्रांनो, त्या सर्व मुली त्यांना त्या परिसरातील लोक ओळखतात. या मुली कोण आहेत त्याची सुद्धा चर्चा होत आहे. या मुली घाबरून जाऊन त्यांनी घरातून निघणं बंद केलेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही साध्या वेशातील महिला पोलीस सध्या या मुलींच्या आयडेंटिफिकेशनसाठी परतवाडा आणि परिसरात फिरत आहेत. त्याचप्रमाणे ज्या मुली आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यांचंसुद्धा सायकोलॉजिस्टद्वारे समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हे सुद्धा सुरू आहे. मित्रांनो, थट्टेत चेष्टेत मस्करीत लावलेली पैज, त्यातून घडलेलं एवढं मोठं कांड आणि त्यातून उद्ध्वस्त झालेल्या मुली, या सर्वांवरनं आपल्या सुरक्षेची आपणच जबाबदारी घेतली पाहिजे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटद्वारे ताबडतोब कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.